व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक तुमचं मत विचारतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा। आता मूळ विषयाकडे वळूया। काल एक मुलाखत प्रकाशित झाली, त्यामध्ये महेश मांजरेकर हे राज ठाकरेंची मुलाखत घेत आहेत। महेश मांजरेकर हे राज ठाकरेंच्या अगदी निकटवर्ती आहे आणि त्यांनी एक मुलाखत घेतली। त्यामध्ये राज ठाकरे बोलत आहेत की जर महाराष्ट्राचं आम्ही दोघं एकत्र येण्यानं भलं होणार असेल तर आमचे वाद हे महाराष्ट्रापेक्षा फार छोटे आहेत, त्यामुळे आम्ही एकत्र येण्याला काही विशेष अडचण नाही असं राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे। आता दुसऱ्या बाजूला लगेचच उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा प्रतिसाद यायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे हे सुद्धा कुठंतरी ह्या युतीसाठी किंवा ह्या एकत्र येण्यासाठी अनुकूल आहेत असं दिसतं। मात्र हे दोघं एकत्र आले तर काय होईल किंवा ह्यांची युती BMC मुंबई महानगरपालिकेसाठीच आहे की हे परत एकत्र येणार, ह्याचे काय परिणाम होणार आणि मुंबई ह्यांच्या ताब्यात राहणार का, ह्या सगळ्या प्रश्नांचा एक धावता आढावा आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ फार मोठा नसला तरी शेवटपर्यंत पहा ही विनंती। तसंच जर चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसाल तर ते देखील करून घ्या। एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची चिन्ह दिसू लागलेली आहेत, पण ते खरोखर कधी एकत्र येणार हा प्रश्न तसा अजून अनुत्तरितच आहे म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही। कारण कसं असतं की जरी दोन भाऊ कुठलेही एकत्र येऊ लागलेले असतील तर ते येऊ न देण्यात देखील काही लोकांना इंटरेस्ट असतो। अगदी ते गावापासून, अगदी गल्लीपासून किंवा गावापासून, शहरापासून ते कुठल्याही राज्य स्तरावर सुद्धा दोन भाऊ एकत्र येऊ नयेत असं बऱ्याच जणांना वाटत असतं। आणि महाराष्ट्रात राजकीय घराण्यातली भांडणं ही काही नवीन नाहीत। ठाकरेंचं झालं, मुंडेंचं झालं, पवारांचं झालं, सगळ्यांच्याकडे भांडणं ही होत असतात। कदाचित कसं असतं, ही भांडणं ठरवून सुद्धा होत असावी, म्हणजे दोन्ही दुकानं चालू राहिली पाहिजेत। एकाच दुकानात दोन गल्ल्यावर बसणारे लोक असले तर कसं चालेल? त्यावेळी दुसऱ्या एखाद्या मुलाला किंवा दुसऱ्या एका भावंडाला शहराबाहेर किंवा दुसऱ्या ठिकाणी दुकान काढून देणं हे कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असतं आणि त्यामुळे अशी दुकानदारी चालत देखील असावी। दुकानदारी ती वेगळी, मात्र राजकीय जी काही दुकानं असतात ती देखील दुकानं ही काही वाद झाल्याचं भासवून दाखवून मांडत असतात। वेगळं दुकान, वेगळी चूल, वेगळा पक्ष मांडत असतात। तसंच अशा काही राजकीय घराण्यांचं झालं असावं किंवा खरोखरच मतभेद असतील आणि वेगळे झाले असतील। राज ठाकरे हे देखील बाहेर पडले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांनी काढला। आजपर्यंत शिवसेनेला, मूळ जी शिवसेना होती त्या शिवसेनेला आजपर्यंत अनेक हादरे बसलेले आहेत। मात्र सर्वात डॅमेज करणारा हादरा जर कोणाचा असेल तर तो एकमेव एकनाथ शिंदे यांचा हादरा। एकनाथ शिंदेनी ठाकरेंना डॅमेज केलं आणि ते भरपूर मोठ्या प्रमाणात डॅमेज केलं आणि एक हाती सत्ता मिळवली आणि जी दुसरी शिवसेना झाली तिकडे त्या शिवसेनेचे ते मुख्यमंत्री झाले। इतका मोठा हा हादरा होता। आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येत आहेत, या ठिकाणी कुठंतरी मूळ शिवसेना, मूळ जो काही शिवसेना हा पक्ष होता त्यावरतीच आघात झालेला आहे फार मोठा। त्याचं डॅमेज कंट्रोल करणं हा देखील भाग असू शकतो। हे एकत्र येण्याच्या दृष्टीनंच दिसतं, कारण महेश मांजरेकर हे राज ठाकरेंच्या निकटवर्ती मानले जातात आणि ज्यावेळी काही आपल्याला बोलायचं असतं किंवा त्यासाठी काही अनुकूल वातावरण तयार करायचं असतं त्यावेळी अशा लोकांचा सहारा घेतला जातो। म्हणजे आता उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर उद्धव ठाकरे सुद्धा संजय राऊत यांनाच मुलाखत देत असतात बऱ्याच वेळेला। हे जवळच्या लोकांकडून काही गोष्टी बोलून घेण्याचं तंत्र असतं आणि राजकारणी लोक अशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतात। आता ह्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेला होईल का? मुंबई महानगरपालिका हा फार मोठा विषय आहे, कारण जितकं महाराष्ट्राचं बजेट असतं
तेवढंच त्या मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा बजेट असतं. आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. जरी कितीही हे उद्योग लोक गुजरातला घेऊन जात असले तरी सुद्धा आर्थिक राजधानी अजून तरी मुंबईच आहे. त्यामुळे मुंबईवर सत्ता असणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे एकत्र येण्यामागं हे सुद्धा महत्त्वाचं कारण असू शकतं. कारण मुंबई ताब्यात ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची, सत्ताकांक्षी असली तरी सुद्धा ही एक महत्त्वाकांक्षी युती ठरू शकते आणि भाऊच भावाला मदतीला धावू शकतो. त्यामुळं हे एक मुद्दा असू शकतो. मराठी लोकांसाठी हे एक महत्त्वाची गोष्ट असेल. मराठी लोकांचा ह्या युतीला भरपूर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल आणि ही महाराष्ट्राची इच्छासुद्धा आहे. कारण जो आज महाराष्ट्रावरती सत्ता गाजवतो आहे तो भाजप पक्ष या महाराष्ट्रात एवढा विस्तारला कसा? जर बाळासाहेब ठाकरे यांनी जर आपलं स्वतःचं बोट दिलं नसतं ह्या पक्षाला तर हा पक्ष इतका वाढला असता का? आणि आज सत्तेत येण्यात देखील बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका फार मोलाची आणि मोठी आहे. त्यामुळं ज्या पक्षाला हाताला धरून महाराष्ट्रात आणलं तोच पक्ष आज जर शिवसेना संपवण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत असेल तर हे दोन भाऊ एकत्र येणं हे साहजिक असू शकतं. आणि जे काही लोक मनसे आणि शिवसेना ह्या दोन मराठी पक्षांमध्ये विभागलेले आहेत ते सुद्धा एकत्र जर लोक आले तर एक फार मोठी मतविभागणी टाळू शकते. आणि मतविभागणी होणं हे कधीही हानिकारक असतं. मराठी मतांचं विभाजन टळू शकतं. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेमध्ये ही ठाकरे बंधूंची युती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आता जरी कितीही लोकांनी काही ठरवलेलं असेल किंवा काहीही असेल, आता सध्या जर बघाल तर नितेश राणे यांनी लगेचच टीकासुद्धा केली. हे काही हिंदुत्वासाठी एकत्र आलेत का किंवा आणखी कशासाठी एकत्र आलेत का? उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ते जनाब असं करत असतात. तर असा उल्लेख नितेश राणेंनी लागलीच केलेला आहे. त्यावर प्रतिक्रिया दिली की हे लोक अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. हे कारण असू शकतं का? तर असू शकतं. अस्तित्व म्हणजे काय? तर आज उद्धव ठाकरेंचे देखील फार कमी आमदार निवडून आले, खासदार ठीकठाक निवडून आले. मात्र उद्धव ठाकरे यांना आणि राज ठाकरे यांना अस्तित्वाची लढाई आहे. राज ठाकरे यांचे स्वतःचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला आणि साधासुद्धा पराभव नाही, तर त्यांना जी मतं मिळाली ती क्रमांक 3ची होती. अशा वेळी कुठंतरी भाजपा जर वरचढ होत असेल तर मूळ ठाकरेंनी एकत्र येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण राज ठाकरे यांचा एक सुद्धा आमदार आला नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सुद्धा चाचपडत आहेत. त्यामुळं जर दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर ते सत्ता खेचून आणू शकतात. आणि आणल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर आजकाल मुंबईमध्ये तरी किमान मुंबईपुरता विषय घेतला तर मुंबईमध्ये मराठी माणसांवरती अन्य भाषिक लोकांची दादागिरी फार वाढत आहे. त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्र येणे आणि त्यांनी मराठी माणसांच्या हिताचा विचार करणे, महाराष्ट्राचा विचार करणे ह्या दृष्टीनं योग्य पावलं पडतील असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर हे एकत्र दोघं बंधू आले तर ते मुंबई महानगरपालिकेची सत्ता खेचून आणू शकतील का? आणि जर सत्ता आली तरी ही युती शेवटपर्यंत टिकेल का? एकूणच ह्या दोघांच्या एकत्र येण्यावर तुमचं म्हणणं काय आहे हे सुद्धा कमेंट करून मला कळवा, सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर वगैरे करा. धन्यवाद. थँक्यू.